नमस्कार सगळ्यांना. चला तर आता प्रश्नाची उत्तरं आपण लगेच पाहता क्षणी सुरू झालेले आहे क्वेश्चन आन्सर्स तुमच्याकडनं. तर आता लगेच आपण प्रश्न उत्तरांकडे वळूया आणखी वेळ न घेता. आता ही आपली 6वी टेस्ट आहे जी आपण आज कंडक्ट करत आहोत. पहिला प्रश्न एकदम सोपं प्रश्नाचं उत्तर आहे, या जीवनसत्व सी म्हणजे व्हिटॅमिन सी चा समृद्ध स्रोत कोणता आहे? तर याचं उत्तर तुम्ही करत आहात ए, जे की अगदी करेक्ट आहे. लिंबू. एस्कॉर्बिक ऍसिड व्हिटॅमिन सी ला. गुड मॉर्निंग सर्वांना. क्वेश्चन नंबर 2, अन्न साखळीतील शाकाहारी कोण आहेत? तर ऑप्शन्स असे आहेत: प्राथमिक उत्पादक आणि प्राथमिक ग्राहक, दुय्यम ग्राहक किंवा विघटन करणारे. आता प्लीज फक्त प्रश्नाचं उत्तर करताना जसं तुम्ही क्वेश्चन ए म्हणाला, तर तसा क्वेश्चन नंबर 2 च सुद्धा, तर म्हणजे क्वेश्चन नंबर टाकून त्याचा ऑप्शन्स लिहा प्लीज. प्राथमिक उत्पादक. आता उत्पादक कोण आहे? अन्न उत्पन्न करणारे. इथे साहजिकच वनस्पती आहे, त्यामुळं हा ऑप्शन कटला. प्राथमिक ग्राहक कोण आहे किंवा ग्राहकच्या ऐवजी उपभोक्ते हा पण शब्द येऊ शकतो इथे. आता प्राथमिक ग्राहक किंवा प्राथमिक उपभोक्ते कोणते आहे? म्हणजे वनस्पती खाणारे. त्यांना आपण काय म्हणतो? अन्न निर्माण करणारे ते आहे उत्पादक, म्हणजे तिथे आले वनस्पती. ठीक आहे, ते झाले प्राथमिक उत्पादक. परंतु वनस्पतींना खाणारे जसं हरिण असेल, जे काय वनस्पती खाणारे प्राणी आहे, शेळी असेल, मेंढी असेल, नागतोडा जो आहे, ग्रासहोपर, तर तो डिरेक्टली वनस्पतीवरती अवलंबून आहे. मग ते आहेत आपले प्राथमिक ग्राहक, जे की कसे आहेत? शाकाहारी आहे, वनस्पती खाणारे. दुसऱ्याचं 2 बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 3, शाकाहारी कोणते आहेत? तर प्राथमिक ग्राहक. प्राथमिक ग्राहक कोणते? जे वनस्पती खाते ते. प्रश्न क्रमांक 3, जीवनसत्व B7 व्हिटॅमिन B7 चा रासायनिक नाव काय आहे? पॅनटोथेनिक आम्ल ऍसिड, टुबॅलामाइन, बायोटीन की फॉलिक आम्ल? येस, प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर करत आहात आपण बायोटीन, जे की अगदी बरोबर आहे. त्यानंतर जीवांच्या एकाच प्रकारच्या एकूण लोकसंख्येला, बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर तुम्ही 3 करत आहात, बायोटीन, जे बरोबर आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 4 मध्ये येऊया. जीवांच्या एकाच प्रकारच्या एकूण लोकसंख्येला आपण काय म्हणतो? सृष्टी, वर्ग, संघ की जाती? जाती बरोबर आहे. मिश्र स्वरूपाचं उत्तर येत आहे. काहींनी 2 क्रमांक आणि मॅक्सिमम उत्तर येत आहे 4, जे की बरोबर आहे. जाती म्हणतात जीवांच्या एकाच प्रकारच्या एकूण लोकसंख्येला आपण जाती म्हणतो. उत्तर बरोबर आहे. प्रश्न प्रश्न क्रमांक 5, कोळंबी आणि फुलपाखरे रिकामी जागाच्या उपस्थितीमुळे समान संघाशी संबंधित आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही सुद्धा कोळंबी आणि फुलपाखरे हे जे आहे, याचा कोणता प्राणी संघ आहे? तर ते आहे संधिपाद प्राणी संघ, ज्याला आपण आर्थ्रोपोडा म्हणतो. आता हे एकाच प्राणी संघात येण्यामागचं कारण काय? तर आर्थ्रोपोडा जे आहे, ज्याला आपण संधिपाद म्हणतो, या वर्गाचे काही गुणधर्म असे आहेत की याच्यामध्ये द्विपार्श्व सममिती असते, जोडलेले पाय सुद्धा असतात, खंडीभवित शरीर पण असते. या तीनही गुणधर्म या संधिपाद प्राण्यामध्ये सापडतात. पण नेमका या दोघांना एका ग्रुपमध्ये आणण्याचं कारण काय? तर प्रामुख्याने दिसून येणारे जे गुणधर्म आहेत या संधिपाद प्राण्यामध्ये, जोडलेले पाय, जॉईंट अपेंडेजेस म्हणतो आपण, जसं फुलपाखराला. फुलपाखरू असेल, आपल्या
घरातील कॉक्रोच असेल, स्कॉर्पिओन, विंचू असेल, खेकडा असेल, हे सगळ्या प्राण्यांचा समावेश संधिपाद प्राण्यामध्ये होतो. ठीक. तर याचं उत्तर आहे की यांचे जे पाय आहेत मुख्य बॉडीला जोडलेले आहेत, म्हणून त्यांचं नाव हे संधिपाद किंवा इंग्लिश मध्ये ऑर्थ्रोपोडा आपण त्याला म्हणतो. तर यांना एका ग्रुपमध्ये आणण्याचं कारण काय, म्हणण्याचं कारण काय, तर जोडलेले पाय. प्रश्न क्रमांक 6 नंबर 6 नंबर, खालीलपैकी कोणता एक समतापी आहे? उत्तर करत आहात कुणी कबूतर आणि काही कडनं आलेलं आहे 2 मगर. याचं उत्तर आहे कबूतर. समतापी म्हणजे काय? ताप म्हणजे तापमान आणि सम म्हणजे ज्यांचं तापमान, बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते कॉन्स्टंट राहते, बॉडीचं तापमान जे आहे ते स्थिर राहते, त्यांना आपण समतापी म्हणतो. आणि समतापी कोणते असतात? जी उष्मरक्ती असतात. उष्मरक्ती प्राणी जे आहे त्यांना आपण समतापी म्हणतो. ओके. आणि त्याच्यामध्ये समावेश होतो कबूतर या प्राणी वर्गाचा. ओके. प्रश्न या दोन्ही याच्यावरती विचारला जातो, उष्मरक्ती कोणता आणि समतापी कोणता, या दोन्ही शब्दांचा वापर करून प्रश्न बनवला जातो. उष्मरक्ती आणि समतापी. क्वेश्चन नंबर 7 आहे, खालीलपैकी कोणते फूल एक लिंगी आहे? आता खाली काही वनस्पतींची फुलं आपल्याला दिलेली आहे, पपई, सूर्यफूल, जास्वंद, मोहरी. तर कोणतं एक लिंगी आहे असं विचारलं. एकलिंगी फूल कोणतं की ज्याच्यामध्ये कुठली एकतर स्त्री प्रजनन संस्था असेल, नर किंवा मादीची कोणतीही एकच प्रजनन संस्था ज्या फुलावरती आहे, ज्या वनस्पतीच्या फुलावरती आहे, नर किंवा मादी यापैकी एकच असेल तर त्यांना आपण एक लिंगी म्हणतो. तर उत्तर आहे याचं पपई करेक्ट आहे. जास्वंद जो आहे तो उभयलिंगी आहे, म्हणजे दोन्ही सुद्धा प्रजनन संस्था एकाच फुलावरती आहे. पुमंग आणि जायांग एकाच फुलावरती असेल तर त्याला आपण उभयलिंगी म्हणतो, आणि पुमंग किंवा जायांग यापैकी कोणताही एकच असेल तर त्याला आपण एकलिंगी म्हणतो, ज्याचं उदाहरण पपई आहे. खालीलपैकी कोणते आजार किंवा रोग हवेतून पसरतात? उत्तर येत आहे की 2 आणि 2 मध्ये आहे केवळ 1 आणि 4. आपल्याला हवेतून पसरणारे विचारलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि जो पर्याय आपण करत आहात दुसरा त्याच्यामध्ये 1 आणि 4 म्हटलंय, ठीक आहे, हा तर कन्फर्म आहे, क्षयरोग, टीबी की जो हवेतूनच पसरतो. बाकीच्या विषयी आपल्याला थोडंसं कन्फ्युजन असू शकते, परंतु क्षयरोग, टीबी जो आहे तो आपल्याला माहित आहे की हवेतूनच पसरतो, त्याचा अभ्यास तेवढा झालेला आहे आपला. मग दुसरा पर्याय कोणाकोणामध्ये दिसतो आपल्याला? इथे दिसतो आणि इथे दिसतो, बाकी हे तर सोडूनच द्या. हा, आता इथे जर टायफॉइड म्हणता तर दूषित अन्न आणि पाणी याच्यापासून टायफॉइडचा, यस, टीबी आणि न्यूमोनिया अगदी बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 क्षयरोग आणि न्यूमोनिया, टीबी, न्यूमोनिया 3. क्वेश्चन नंबर 9. हो, 8व्याचं 3 बरोबर. आता 9व्यामध्ये पेशीस्तर श्वसनामध्ये ऑक्सिजनची भूमिका काय आहे? ज्यांना येत असेल त्यांनी उत्तर करायचं आहे. तोपर्यंत श्वसन ते 2 लेवलवरती आहे, 2 प्रकारचे आहे. एक बॉडी लेवल रेस्पिरेशन किंवा
शरीर स्तरावरती होणार आणि दुसरं पेशी स्तरावरती होणार. शरीर स्तरावरती होणारं जे श्वसन आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड याची देवाणघेवाण होत असते. तर पेशी स्तरावरती ऑक्सिजनचा वापर करून पेशीमध्ये ऊर्जा निर्मिती होत असते एटीपीच्या स्वरूपात. मग त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे ग्लुकोज विघटन, दुसरा आहे क्रेब्स चक्र आणि तिसरा आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. मग आपल्याला पेशी स्तरावरच्या श्वसनामध्ये ऑक्सिजनचा रोल काय हे विचारले, त्याची भूमिका काय? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ग्लुकोजचं विघटन करतो हे अगदी बरोबर आहे. ग्लुकोजचं विघटन ऑक्सिजनच्या सानिध्यात होते ते की विनाऑक्सी श्वसनामध्ये पण होते. आता हा पर्याय पण करेक्ट आहे. तसं म्हणल्यापेक्षा आपण मोस्ट अप्रोप्रिएटला जाणार आहोत. त्याचं उत्तर आहे 3. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन मधील इलेक्ट्रॉनचा अंतिम स्वीकार करता आहे ऑक्सिजन. ऑक्सिडेशन घडून आणण्याचं काम इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन मधील इलेक्ट्रॉनचा अंतिम स्वीकार करता आहे. हा, तर आता पुढचा प्रश्न 10व्या क्रमांकाचा. इटाई रोग कशामुळे होतो? इटाई रोग कशामुळे होतो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला करायचं आहे. प्रश्न क्रमांक 10. आजारावरती आपल्याला डेफिनेटली एक प्रश्न विचारलाच जाईल. कोणत्या प्रदूषकामुळे इटाई नावाचा आजार किंवा रोग आपल्याला होतो? शांतता आहे कमेंट बॉक्स मध्ये, पटकन आन्सर करायचा आहे ज्यांना माहित असेल ते. ठीक, मीच उत्तर करतो, कॅडमियम, सीडी. आता फॅक्टरीज मधून यामधून बाहेर पडणारे जे काही प्रदूषके आहे पाण्यासोबत किंवा काही इतर स्वरूपात, त्यामध्ये एक आहे कॅडमियम, पारा, आर्सेनिक हे आहे. हे तीनही आहेत की ज्याच्यातून बाहेर पडतात हे प्रदूषक आहेत. परंतु आपल्याला प्रश्न असा विचारला की इटाई हा रोग कशामुळे होतो, तर तो आहे कॅडमियम. काय लक्षण आहे त्याच्यामध्ये? आपला वाक येतो व्यक्तीच्या या मणक्यामध्ये, या स्वरूपाचा आजार आहे हा. प्रश्न क्रमांक 11. योग्य अन्न साखळी दर्शवणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. वायुचक्र, पर्यावरणावरती, अन्न साखळीवरती, यावरती प्रश्न डेफिनेटली येणार आहे आपल्याला. 11चं 2. ठीक, पाहूया. गवत, कीटक, बेडूक, साप, गरुड. झाला आहे बट आपल्याला गरुड. यस, अगदी बरोबर आहे. ही अन्न साखळी बरोबर आहे. गवत, कीटक, त्यानंतर बेडूक, साप आणि गरुड. पुढील प्रश्न 12व्या नंबरचा. खालीलपैकी कोणते सहजीवी जीवाणू आहेत? सहजीवी बॅक्टेरिया कोणता आहे जो सहजीवी आहे असं विचारलं आहे.
ओके, ठीक आहे. आता रायझोबियम उत्तर येत आहे. तर सोयाबीन, मोहरी, नाही, हे आरोग्य सेवकासाठी या पदासाठी आपण घेत आहोत, परंतु आता दोघांमध्ये फार साम्यता आहे. अनेक प्रश्न आहेत जे या आरोग्य सेवक आणि सेविका दोन्हीमध्ये कॉमन येतात. आता आरोग्यशास्त्राचे आहे, काही आजार असतील, काही शरीराशी संदर्भातल्या ज्या प्रश्न असतील, शरीरात चालणाऱ्या चयापचयाच्या प्रोसेस, तर याच्यावरती जे प्रश्न आहेत ते सेवकासाठी सुद्धा आहे, सेविकेसाठी सुद्धा आहे. आणि जे आपले एएनएम, जीएनएम चे काही कोर्सेस असतील त्यासाठी एक्झाम जे आहे, पर्यवेक्षिका वगैरे, त्यासाठी काही प्रश्न कॉमन आपल्याला सगळीकडे सापडतील. जीवशास्त्राशी संबंधित असणारे किंवा आरोग्यशास्त्राशी संबंधित असणारे. परंतु पर्टिक्युलर हा आरोग्य सेवक साठी चालणार सुरू असलेला क्लास आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही वनस्पती आहे ज्यांच्या मुळाला गाठी असतात आणि या गाठीमध्ये एक जीवाणू आहे. कोणता? तर तो, त्याचं नाव आहे रायझोबियम बॅक्टेरिया. आणि त्याला सहजीवी काय म्हणतात, का म्हणतात? आता या वनस्पतीला हा NO2 आणि NO3 नायट्रेट आणि नायट्राइट सारखे नायट्रोजन युक्त संयुगे वनस्पतीला पुरवण्याचं काम करतो. कशासाठी? प्रथिन निर्मितीसाठी. त्याचा वापर करून वनस्पती प्रथिने निर्माण करतात. मग वनस्पतीला हे दोन संयुगे जे आहे, हे जे दोन घटक आहेत ते पुरवण्याचं काम करतो. आणि याच्या बदल्यामध्ये त्याला वनस्पतीमध्ये इथे राहायलाही जागा भेटते, शिवाय त्याचं पोषण सुद्धा तिथून होते. म्हणजे हे काय, एकमेकांना मदत करतात. रायझोबियम जीवाणू जो आहे तो वनस्पतीला आणि वनस्पती सुद्धा त्या रायझोबियमला देवाणघेवाणच्या स्वरूपात मदत करत असते. म्हणून काय, यांना आपण अशा या जीवाणूंना सहजीवी म्हणत असतो. सिम्बायोसिस रिलेशन ही दाखवतात, सहजीवी संबंध. तर असा हा बॅक्टेरिया जो आहे, जो आपल्याला युजफुल आहे, तो म्हणजे रायझोबियम. नायट्रोजन फिक्सेशन, नायट्रोजन स्थिरीकरण ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये सुद्धा कोणाचा इम्पॉर्टंट रोल आहे, तर ते सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर रायझोबियमच असेल. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे हरितगृह परिणाम होतो? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर केलंच पाहिजे, यायलाच पाहिजे सर्वांनी. प्रश्न क्रमांक 13 मध्ये कोणत्या वायूमुळे हरितगृह परिणाम होतो? CO2. यस, अगदी बरोबर आहे. यस, 13चं 1 किंवा CO2 उत्तर आपण करत आहोत. बरोबर. ओके, चला तर आता प्रश्न क्रमांक 14 कडे बोलूया. सूत्री विभाजनाच्या कोणत्या अवस्थेत तर्कतंतू तयार होतात आणि गुणसूत्राशी जोडले जातात? पहा विद्यार्थी मित्रांनो, तर ही पेशी विभाजनाची, त्यातही कोणत्या, सूत्री विभाजनाचे 4 स्टेप्स आहेत. तर त्या 4 स्टेप्स पैकी ही पहिली, दुसरी स्टेप्स आहे ज्याला आपण मध्यावस्था म्हणतो. आता या मध्यावस्थेमध्ये काय होते, तर इथून निघणारे हे जे तूर्कतंतू आहेत ते येऊन या गुणसूत्राशी जोडले जातात या प्रकारे. त्यावेळी हे जे गुणसूत्र असतात ते कोणत्या प्लेन मध्ये आलेले आहेत या पेशीच्या, तर इक्वेटोरियल प्लेनला, म्हणजे विषुवृत्तीय प्रतलावरती आलेले आहे गुणसूत्र. मध्यभागी आहे, मध्य अवस्था आपण असं म्हणूया की हे गुणसूत्र मध्यभागी आलेले असतात. आणि त्यावेळी इथून निघणारे हे जे तर्कतंतू आहे, स्पिंडल फायबर्स आपण म्हणतो, प्रथिने, तर हे येतात आणि याला अटॅच होतात या प्रकारे इथे. तर ही जी अवस्था आहे त्याची, तर ती आहे मध्य अवस्था. म्हणून प्रश्नाचं उत्तर आहे 1 बरोबर. हे तूर्कतंतू आहे.
स्पिंडल फायबर्स. ओके. प्रश्न क्रमांक 15. रायबोझोम्स चे बनलेले आहे. रायबोझोम्स कशापासून बनलेले आहे? डीएनए आणि आरएनए, दुसरा आहे आरएनए आणि प्रथिने, त्यानंतर डीएनए आणि प्रथिने, आरएनए आणि अमिनो आम्ल. विद्यार्थी मित्रांनो, ही पेशी मध्ये असणार हे केंद्र आणि या केंद्रकाच्या नंतर असणार आपल्याला महत्वाचं एक जे असं पेशी अंगक आहे त्याला आपण म्हणतो रायबोझोम्स. रायबोझोम कशाची ही साईट आहे? तर हे प्रथिन संश्लेषण इथे होते. म्हणजे प्रथिन निर्मिती इथे होत असते. आणि हे कशाचं बनलेलं आहे? रायबोझोम पेशी अंगक आहे, जे हे सेलचा भाग आहे पेशीचा, जो कशापासून बनलेला आहे? तर 3 पैकी एक आरएनए पासून हा बनलेला असतो. आरएनए 3 प्रकारचे आहेत, टीआरएनए, एमआरएनए आणि आरआरएनए. रायबोझोम्स आरआरएनए, दोघांचा आरआर सारखा ठेवायचा आहे आपल्याला. तर हा बनलेला आहे आरएनए आणि प्रथिनांचा. जिथे डीएनए आहे तर तो नक्कीच कटणार आहे. राहिले 2 पर्याय. आरएनए आणि प्रोटीन्स. आणि थोडं स्पेसिफिक जर विचारलं ना तर आरएनए आणि रायबोझोमल प्रोटीन यापासून बनलेले असते रायबोझोम्स. ठीक, या दोघांचं कॉम्बिनेशन. परंतु आपल्याला थोडंसं वरवरतीच विचारलेलं आहे, आरएनए आणि प्रोटीन हा पर्याय आपल्याकडे अवेलेबल आहे. नेक्स्ट वन, प्रश्न क्रमांक 16. शांततेने वाचा आणि प्रश्नाचं उत्तर करा. खालील विधाने विचारात घ्या. विधान पहिला आहे, अमिबा हा दृश्य केंद्रकी आहे आणि त्यामध्ये अलैंगिक प्रजनन होते. दुसरं विधान आहे, हायड्रा मध्ये अलैंगिक प्रजनन पद्धतीने प्रजनन होते आणि या पद्धतीला मुकुलायन म्हणतात. मग आता पर्याय दिलेले आपल्याला. विधान 1 बरोबर आहे आणि विधान 2 चुकीचे आहे. दुसरा आहे विधान 2 बरोबर आणि विधान 1 चुकीचे आहे. तिसरा आहे दोन्ही विधाने बरोबर आहे आणि चौथा आहे दोन्ही विधाने चूक आहे. सांगा. सोळाचं उत्तर करत आहात तुम्ही 2. ओके, आणखी उत्तर येऊ द्या तुमच्याकडनं. ओके, 3. ओके, 3. हा, 5. आपल्याला विधान 1 मध्ये चूक आहे का बरोबर आहे हे ठरवायचं आहे. तर त्याच्यामध्ये इथे थोडीशी माहिती आपल्याला नसू शकते. अमिबा हा दृश्य केंद्रकी आहे, ज्याला माहित आहे त्यांना फार चांगली गोष्ट आहे. परंतु अमिबामध्ये एक विषय प्राणी आहे, त्यामुळे इथे काही मेल आणि फिमेल वेगळा नाहीये. एकच पेशी आहे, अलैंगिक पद्धतीने प्रजनन होते त्यांच्यामध्ये. म्हणजे एवढी माहिती तर करेक्ट आहे की अलैंगिक प्रजनन अमिबामध्ये होते. दुसरं, हायड्रामध्ये अलैंगिक पद्धतीने प्रजनन होते, हे पण बरोबर आहे. जसं की आता एखादा हायड्रा जर आपण काढतोय, तर या हायड्राच्या शरीरावरती एक छोटीशी अशी बळ येते, मुकुल येतो. आणि हा मुकुल जो आहे तो पुढे त्याची पूर्ण वाढ व्हायला लागते. आणि जेव्हा वाढ होईल तेव्हा तो मेन या बॉडी पासून डिटॅच होतो, वेगळा होतो यापासून.
ही जी पद्धत आहे प्रजननाची ही अलैंगिक पद्धत आहे आणि या पद्धतीला मुकुलायन सुद्धा म्हणतात. इंग्लिश मध्ये बडी म्हणतो. आता राहिला एवढा भाग अमिबा हा दृश्य केंद्रकीय आहे की अधिकेंद्रकीय आहे. काही दृश्य केंद्रकीय असतात, काही अधिकेंद्रकीय असतात. दृश्य केंद्रकीय ज्याच्यामध्ये न्यूक्लियस जे केंद्रक आहे ते स्पष्टपणे दिसते असा. तर यस हे करेक्ट आहे. अमिबा दृश्य केंद्रकीय आहे. म्हणजेच काय, हे पण विधान करेक्ट आहे आणि हे पण विधान करेक्ट आहे आणि असा सांगणारा पर्याय आपल्याला 3 आहे. दोन्ही विधान करेक्ट आहे. 16व्याचं 3 दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्यामुळे बऱ्याच जणांचं उत्तर आलंय, मॅक्सिमम लोकांचं. 17व्या क्रमांकाचा प्रश्न खूप सोपा आहे आणि पटकन उत्तर होईल. रॉबर्ट विटॅकर यांनी सजीवांचे किती सृष्टीमध्ये वर्गीकरण केलेले आहे? 5 सृष्टी त्यांची फेमस आहे. मोनेरा, प्रोटिस्टा, बॅक्टेरिया, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स, ॲनिमल्स आणि फंगी. किती आहे? 5. लगेच आपण टिक करूया. 17 बरोबर. आता 18व्या क्रमांकाचा प्रश्न जो चुकायला नको. एखाद्या व्यक्तीमध्ये 45 गुणसूत्र आढळून येत असतील, एखाद्या पेशीमध्ये 45, तर त्याला खालीलपैकी कोणता विकार झालेला आहे? नॉर्मली पेशीमध्ये 46 क्रोमोझोम्स गुणसूत्रे असतात. आता ज्या केसमध्ये 47 होतात म्हणजे एक शिल्लक येतो, तर तो विकार डाऊन सिंड्रोम. ठीक. ज्या केसमध्ये 45 होतात ती केस टर्नर सिंड्रोम. ठीक आहे. लक्षात घ्या, 46 नॉर्मल आहे, परंतु 47 असेल तर कोणता विकार आणि 45 असेल तर कोणता विकार, हे दोन्ही विकार आपल्याला माहित पाहिजे. 47 ची केस आहे डाऊन सिंड्रोम आणि 45 ची आहे ती टर्नर सिंड्रोम ज्याला म्हणतो. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची अणुत्रिज्या सर्वात कमी आहे? आवर्त सारणीवरती 100% प्रश्न आहे, त्यामुळे आवर्त सारणीचे खंड, गण, आवर्त आणि अणुत्रिज्या हे खूप खूप इम्पॉर्टंट असणारे पॉइंट्स आहेत त्यातील, तर आपल्याला माहित पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, जरा लक्ष जर केलं आपण तर हा बोरॉन 5 क्रमांकाचा, त्यानंतर कार्बन 6, नायट्रोजन 7 आणि ऑक्सिजन 8, हे 4 मूलद्रव्ये आपल्याला दिलेले आहेत. 5, 6, 7, 8 याचा अर्थ एकाच गणातले आहे, एवढं आपल्याला लक्षात येतं. गणातले एकाच आवर्तातील आहे. कोणत्या? तर क्रमांक 2ऱ्या आवर्तातील हे मूलद्रव्य आहे. आता एखाद्या आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्येमध्ये काय बदल होतो हे आपल्याला माहित पाहिजे. तर असं आपल्याला दिसून येतो, असा ट्रेंड दिसून येतो की डावीकडून उजवीकडे जाताना जी अणुत्रिज्या आहे कमी होत जाते. मग आता एवढं जर मी तुमच्या समोर लिहिलं असेल तर आता तुम्ही सांगू शकता की यामध्ये सर्वात लहान अणुत्रिज्या असणारा, कमी अणुत्रिज्या असणारा मूलद्रव्य कोणता? तर डावीकडून उजवीकडे गेलो आपण, जसं जसं उजवीकडे जाणार अणुत्रिज्या कमी होत जाणार, तर या 4 पैकी सर्वात कमी अणुत्रिज्या असेल ऑक्सिजनची. ठीक. प्रश्न क्रमांक 20, अष्टकाचा नियम खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला? एकदम सोपा प्रश्न. टॉबीरायनरची आहे त्रिके, हेनरी मोसले आधुनिक आवर्त सारणी, मेंडेलिव्हची त्याची आवर्त सारणी आहे. तर उत्तर आहे न्यूलँड. अष्टकाचा नियम न्यूलँड यांनी मांडला. त्यांनी सांगितलं की पहिल्या मूलद्रव्याचे जे गुणधर्म आहे ते 8व्या मूलद्रव्याशी समानता दाखवते. ओके,
ओके, असा हा अष्टकाचा नियम. गुरुत्वाकर्षण या चॅप्टर मधून जर काही महत्वाचा टॉपिक आहे, अत्यंत महत्वाचा, तर तो न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनल संदर्भातला, गुरुत्वाकर्षण संदर्भातला नियम, आणि दुसरा महत्वाचा म्हणजे केपलरचे नियम. तर आपल्याला काय विचारलंय की केपलरच्या कोणत्या नियमाला कक्षेचा नियम म्हणतो? केपलरचे 3 नियम आहेत, पहिला, दुसरा आणि तिसरा. या 3 पैकी कोणत्या नियमाला आपण कक्षेचा नियम असं म्हणतो? लक्षात आलं असेल तुमच्या ऑब्झर्वेशन मधून की आपण प्रत्येक टेस्ट मध्ये याची डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढवत आहोत. टॉपिक तेच आहे आपल्याकडे, टॉपिक बदलले नाही, त्याच्यावरती विचारणाऱ्या प्रश्नाची काठिण्य पातळी आपण थोडी थोडी इन्क्रीज करत आहोत. एकवीसचं 3 आपण म्हणत आहोत. तर आता बघा, केपलरचे 3 नियम या नियमाने, या प्रश्नाच्या निमित्ताने आता समजून घेऊया. तर जे ग्रह आहेत, प्लॅनेट आहे, तर ते सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात, हा पहिला नियम आहे. पहिल्या नियमामध्ये केपलरच्या हे सांगितलं की जे प्लॅनेट्स आहे, ग्रह आहे, ते सूर्याभोवती कोणत्या कक्षेत फिरतात? तर लंबवर्तुळाकार या अंडाकृती आकाराच्या कक्षेमध्ये फिरतात. ठीक, हा पहिला नियम. आणि त्यावेळेस सूर्य कुठे असतो? तर त्याच्या एका नाभीवरती असतो. दुसऱ्या नियमामध्ये असं सांगितलं की इक्वल वेळेमध्ये, म्हणजे समान वेळेमध्ये एखादा जो प्लॅनेट आहे तो समान एरिया जो आहे, क्षेत्रफळ जो आहे, तो व्यापण्याचं काम करत असतो. तिसऱ्यामध्ये काय सांगितलं? तिसऱ्यामध्ये सांगितलं की टी स्क्वेअर हा समानुपाती आहे तर आर क्यूबचा. मग हे टी स्क्वेअर काय आणि आर क्यूब काय? तर ग्रहाचं सूर्यापासूनचं जे अंतर आहे त्याला आपण आर असं मानलं. तर हे अंतर आहे सूर्य आणि प्लॅनेट याच्यामधलं. तर त्याच्यात सूर्याभोवती फिरण्याचा जो वेळ आहे, कालावधी आहे, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ज्याला म्हणतो आपण, त्याचा वर्ग हा समानुपाती आहे. कशाच्या? तर प्लॅनेट म्हणजे ग्रह आणि सूर्याभोवती मध्ये असणाऱ्या अंतराच्या घनाशी हा समानुपाती आहे. हा तिसरा नियम. बर, या 3 नियम मी तुम्हाला ओरली सांगितले. या 3 नियमापैकी कोणत्या नियमाने तुम्हाला कक्षा सांगितली, ग्रहाची कक्षा कोणत्या नियमामध्ये दिसून आली? तर पहिल्या कक्षेमध्ये दिसून. पहिल्या कक्षेत काय सांगितलं की सूर्याभोवती जे प्लॅनेट्स आहे, ग्रह आहे, ते लंब वर्तुळाकार कक्षेत फिरतात आणि सूर्य त्यावेळी एका नाभीवरती असतो. हे पहिल्या नियमाने आपल्याला क्लिअर केलं. आणि दॅट्स वाय, आणि प्रश्न असा विचारलाय की केपलरच्या कोणत्या नियमाला कक्षेचा नियम म्हणतात? जो नियम कक्षेची माहिती देईल तो कक्षेचा नियम, मग तो देतो पहिलाच, म्हणून उत्तर आहे पहिलं. प्रश्न क्रमांक 22, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. वितळ तारे संबंधी कोणता पर्याय योग्य आहे? वितळ तार काय? तर फ्यूज वायर ज्याला म्हणतो. फ्यूज सगळ्यांनी पाहिलेले आहेत. तर फ्यूज मध्ये एक छोटासा असा फाईन डायमीटर वाला तार, एक छोटासा तार आपण इथे वापरतो, ज्याला फ्यूज वायर किंवा वितळ तार म्हणतो. आता वितळ तारचे गुणधर्म काय आहेत, प्रॉपर्टीज काय आहे? एक तर या वितळ तारेचा जो रोध आहे तो जास्त असला पाहिजे. कशासाठी? जर जास्त किमतीचा करंट जर इकडून आला आणि तो जर पुढे कुठे आपल्या घरामध्ये विद्युत उपकरणाला जोडलेला असेल, टीव्ही सारख्या, फ्रीज सारख्या, वॉशिंग मशीन सारख्या किंवा कम्प्युटर इतर काही असेल, तर अशा हा जास्त किमतीचा करंट या विद्युत उपकरणापर्यंत जर पोहोचला तर ते डॅमेज होऊ शकतात. मग हा त्या उपकरणापर्यंत पोहोचू नये त्यासाठी आपण इथे फ्यूज वापरतो आणि फ्यूज तार, ज्याला वितळ तार म्हणतो. जास्त किमतीचा करंट आला तर हा जो तार आहे तो पटकन इथे तुटून जातो, ब्रेक होऊन जातो. आणि जो पुढचा विद्युत प्रवाह आहे तो खंडित होऊन जातो. मग हा वायर पटकन तुटला पाहिजे, तेव्हाच तो विद्युत प्रवाह खंडित होणार आहे.
आणि हे होण्यासाठी काय होईल, त्याच्यासाठी त्याचा वितरणांक जो आहे तो कमी असला पाहिजे. म्हणजे कमी मेल्टिंग पॉइंट आहे, वितरणांक कमी असला तेव्हाच पटकन तुटेल. आणि दुसरी गोष्ट तर त्याचा वितळ तारेचा रोध जो आहे तो जास्त असला पाहिजे. आता वितळ तारेचा रोध कशासाठी जास्त असला पाहिजे, जास्त उष्णता ऊर्जा त्याच्यामध्ये निर्माण होईल आणि तेव्हाच तार तो तुटेल. बर, मग उष्णता ऊर्जा देणारा जूलचा जो उष्णता विषयकचा नियम आहे H इज इक्वल टू I स्क्वेअर R इंटू टी. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये पहा, जर R जास्त असेल तर जास्त उष्णता तुम्हाला मिळणार आहे. जास्त उष्णता त्याच्यामध्ये या तारेमध्ये निर्माण झाली तर तो पटकन वितळेल आणि ब्रेक होऊन जाईल, सुटून जाईल. त्याच्यासाठी त्याचा R जास्त असला पाहिजे आणि जो वितरणांक आहे, मेल्टिंग पॉइंट जो आहे तो कमी असला पाहिजे. R जास्त आणि वितरणांक जो आहे कमी. तर हे दोन गुणधर्म पाठच करून ठेवायचे आहेत आपल्याला. आणि हा पर्याय असा आहे, आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसून येतो. 21 तो. पुढचा प्रश्न, रोध उच्च वितरणांक. एका बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर 25 सेंटीमीटर आहे, तर त्या भिंगाची शक्ती किती असेल? भिंग शक्ती काढण्याचं सूत्र या निमित्ताने आपण पाहू आणि त्याचं एकक सुद्धा. भिंग शक्ती काढण्याचं जे सूत्र आहे ते या प्रकारचं आहे, साधारण P ने दाखवतात आणि ते आहे 1 अपॉन स्मॉल f. तर स्मॉल f काय आहे? स्मॉल f आहे त्याचं नाभीय अंतर, जे की मीटर मध्ये पाहिजे. आपल्याला कसं दिलेलं आहे? 25 सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे. f इज इक्वल टू 25 सेंटीमीटर असं दिलेलं आहे. तर f बरोबर याला मीटर मध्ये करावं लागणार आहे आपल्याला. तर आपण याला 25 छेदामध्ये 100 ने जर त्याला भागितलं तर तो मीटर होतो 0.25 मीटर. हा स्मॉल आहे. याची किंमत जर आपण इथे टाकली 1 छेदामध्ये 0.25, तर याचा जर भागाकार केला तर उत्तर येते 4. तेवीस क्रमांकाचं उत्तर. पहा, हा जो फॉर्म्युला आहे याचं एकक जे आहे ते खूप खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती खूप जास्त चान्सेस आहे प्रश्न विचारण्याचे, त्याच्यामुळे व्यवस्थितच करेक्ट करा. सूत्र तुमच्या समोर लिहिलंय मी, P इज इक्वल टू 1 छेदामध्ये स्मॉल f. आता या प्रश्नामध्ये आपल्याला स्मॉल f दिलेला आहे 25 सेंटीमीटर, जो की धन असतो त्यामुळे धन घेऊन टाकला तो. f दिलेला आहे स्मॉल f 25 सेंटीमीटर. तो सेंटीमीटर मध्ये नको, आपल्याला मीटर मध्ये पाहिजे. मग सेंटीमीटरचा मीटर करण्यासाठी 100 ने त्याला भागितलं, मीटर झाला. मग 25 छेदामध्ये 100 किती होतील? 0.25. आणि 1 छेद 0.25 जर केला आपण तर त्याचं उत्तर येते 4. ओके, 4. आणि त्याचं एकक डायोप्टर असते, हेही लक्षात घ्या. डायोप्टर अयोग्य, चुकीचं विधान निवडायचं आहे आपल्याला. काय असणार आहे? निकट दृष्टिता या आजारामध्ये जवळच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाही. निकट दृष्टिताचे निराकरण अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून होते. अंतर्गोल भिंगाचे नाभीय अंतर धन असते. तर अयोग्य विचारलंय. जे डोळ्यासंबंधीचे विकार आहेत, निकट दृष्टिता, लघुदृष्टिता, दूरदृष्टिता, हे खूप खूप चांगल्या प्रकारे आपल्याला करायचे. आता अंतर्गोल भिंग की त्याची डायग्राम तुमच्या समोर मी काढली. हे अंतर्गोल भिंग आहे. इथे अ ब न वापरता, कारण आपण अ ब ऑप्शन्स मध्ये वापरलेलेच नाहीये. ओके, पहा, निकट दृष्टिता या आजारामध्ये जवळच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाही. याच्यामध्ये काय होतं, निकट दृष्टितामध्ये जवळचं दिसतं आपल्याला, दूरचं दिसत नाही. मग इथं काय म्हटलंय? जवळच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाही. जवळचं दिसतंय, दूरचं नाही दिसत. त्यामुळे पहिलं विधान हे चुकीचं आहे. हे विधान चूक आहे आपल्याला, किंवा अयोग्य आहे. निकट दृष्टिताचे निराकरण अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून होते. बरोबर आहे. अंतर्गोल भिंगाचे नाभी अंतर धन असते. आता याचं जे नाभी अंतर असते विद्यार्थी मित्रांनो, ते ऋण असते.
म्हणजे हे पण विधान जे आहे ते पण सुद्धा अयोग्य आहे. ठीक, मग पर्याय आपल्याला असा पाहिजे होता, दोन्ही 1 आणि 3. 1 आणि 3. तिसरा पण पर्याय चुकीचा आहे, हे योग्य आहे. दुसरं विधान जे आहे ते योग्य आहे. ओके, लक्षात घ्या. हे करेक्शन तुम्हाला पीडीएफ मध्ये करेक्ट करून दिले जाईल, ऑप्शन्स वगैरे. 1 आणि 3 याचं करेक्शन पाहिजे. 25 क्रमांकाचा 36 अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्याच्या उपांत्य कवचात म्हणजे पेनल्टीमेट शेल मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती असते? अणुअंक 36 आहे. एका मूलद्रव्याचा अणुअंक 36 आहे. चांगला प्रश्न आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपन यासाठी आपल्याला माहिती पाहिजे. इलेक्ट्रॉन स्वरूपन भरताना त्याच्या वेगवेगळ्या कक्षा असतात, हे सुद्धा या प्रश्नाच्या निमित्ताने आपल्याला समजेल. आता पहा, लक्ष द्या. हा एक मूलद्रव्य आहे, सपोज कुठलाही एक्स आहे, त्याचा अणुअंक दिलेला आहे आपल्याला 36. आता अणुअंक म्हणजे काय? प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. जेवढे इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन असतात तेवढे आपला अणुअंक असतो. आता अणुअंक हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन भरत असताना आपण या प्रकारे भरतो. पहिल्या कक्षेमध्ये, पहिल्या शेलमध्ये, ज्याला आपण के शेल म्हणतो, 2 इलेक्ट्रॉन. दुसरी एल शेल, त्याला आपण त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन भरत असतो. तिसरी एम शेल, त्याच्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन भरत असतो. त्यानंतरची एन शेल, ज्याच्यामध्ये आपण 32 इलेक्ट्रॉन भरत असतो. ठीक, पुढची ओ आहे, ज्याच्यामध्ये त्याची कॅपॅसिटी 50 आहे, 50 इलेक्ट्रॉन बनण्याची. आता हा जो मूलद्रव्य आपल्याला दिलेला आहे त्याचा अणुअंक आहे 36. मग पहिल्या कक्षेमध्ये त्याच्या के शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 36 पैकी आपल्याला पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, ठीक आहे. तिसऱ्यामध्ये 18 भरलेत आपण. आता किती राहिले? 2 आणि 8 10, 10 आणि 18 28. राहिले किती? तर ते राहिले आहेत टोटल 36 आहे आपल्याकडे, 28 भरून झालेले आहे, तर राहिले 10. तर ही त्याची शेवटची कक्षा, ज्याच्यामध्ये 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. बट आपल्याला विचारलं काय? उपांत्य कवचात विचारलं. उपांत्य कवचात, किंवा त्याला इंग्लिश मध्ये जर हे वाचलं तर आपल्याला लगेच कळेल, पेनल्टीमेट शेल, म्हणजे शेवटच्या आधीची शेल. जी शेवटची आहे त्याच्या आधीची ही झाली शेवटची शेल या मूलद्रव्यासाठी. तर त्याच्या आधीच्या म्हणजे उपांत्य शेल मध्ये, उपांत्य कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे? तर त्याचं उत्तर आता तुम्ही पर्यायावरून करू शकता. इलेक्ट्रॉन स्वरूपन विचारणारे प्रश्न खूप सारे ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते. के शेलची कॅपॅसिटी, एल शेलची कॅपॅसिटी, असे प्रश्न फार कॉमन आहे. परंतु थोडेसे हे माइंड टीजिंग क्वेश्चन्स आहेत, थोडे विचार करायला लावणारे प्रश्न आहेत. फक्त प्रश्नांची भाषा बदललेली आहे, त्यामुळे थोडी डिफिकल्टी लेवल त्याची वाढली. तर तुम्ही पाहू शकता की उपांत्य जी कवच आहे, पेनल्टीमेट शेल आहे, त्याच्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन आहे, जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. टोटल 36 आहे आपल्याकडे. 2 आणि हो हो बरोबर 8. ठीक आहे, धन्यवाद मोनिका ताई, आपण इथे हे लक्षात आणून दिल्याबद्दल. इथे 8 आहे, परंतु प्रश्नाचं उत्तर आपलं हेच राहणार आहे, आपल्याला उपांत्य शेल मध्ये विचारले. 36 एकूण मूलद्रव्य, 36 इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे, पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 18 ची कॅपॅसिटी आहे आपल्याकडे अवेलेबल आहे. तर 18 भरले, 2 आणि 8 हे झाले 10, 10 आणि 18 28, आणि राहिले 8, ते शेवटच्या कक्षेमध्ये असणार. ठीक आहे, उत्तर आहे आपलं 18. कॉपरला CuSO4 च्या द्रावणातून विस्थापित करण्यासाठी झिंक, लीड, कॅल्शियम, ॲल्युमिनियम यांच्या अभिक्रियशीलतेनुसार योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे.
विस्थापन अभिक्रिया ज्याच्यामध्ये काय होतं, थोडीशी हिंट देतो मी तुम्हाला, त्याचं उत्तर तुम्ही फाइंड करा. ए बी आणि हा सी, हा जर अधिक अभिक्रियाशील असेल, हा सी मूलद्रव्य, तर तो इथे या ए ला कमी अभिक्रियाशील असणाऱ्या मूलद्रव्याला तिथून विस्थापित करण्याचं काम करतो आणि रासायनिक अभिक्रिया या प्रकारची बनते. सीबी बाहेर पडतो तो ए. हे जनरल इक्वेशन याचं मी तुमच्या समोर मांडलं. ही रासायनिक अभिक्रिया म्हणजे विस्थापन अभिक्रिया. तर त्याच्यासाठी कंडिशन अशी आहे की हा जो आपण घेतला आहे तो अधिक अभिक्रियाशील पाहिजे यापेक्षा. तर जो कमी अभिक्रियाशील आहे त्याला विस्थापित करण्याचं काम या रासायनिक अभिक्रियेद्वारे होत असते. तर ही रासायनिक अभिक्रिया म्हणजे धातूचा जो अभिक्रियाशीलता आहे त्याची श्रेणी लिहिली आहे. सगळ्यात वरती हे, त्यानंतर म्हणजे पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, आयर्न, लीड, हायड्रोजन, कॉपर, त्यानंतर आहे Hg मर्क्युरी, मग आहे सिल्वर आणि मग शेवट आहे गोल्ड, सोने. सगळ्यात जास्त अभिक्रियाशील आहे हा पोटॅशियम. सगळ्यात कमी जर या श्रेणीमध्ये पाहायला गेला तर इथे आहे गोल्ड, त्याच्याही खाली आहे प्लॅटिनम, पण गोल्ड पर्यंत आपल्याला श्रेणी दिलेली असते विचारतात. मग आता याच्यामध्ये अभिक्रियाशीलताचा जो क्रम आहे तो आपल्याला लावायचा आहे. कोण जास्त अभिक्रियाशीलता असणार आहे, तर इथे पहा, तर इथे दिलेले आपल्याला झिंक, लीड, कॅल्शियम, ॲल्युमिनियम सगळ्यात जास्त अभिक्रियाशील आहे. 3 नंबरलाच कॅल्शियम पाहायला भेटतो आपल्याला. त्यामुळे या पर्यायापैकी जिथे 1 नंबरला कॅल्शियम आहे तो पर्याय आपण घेणार आहे. मग इथे कॅल्शियम 1 नंबरला आहे, इथे आहे, इथे आहे, हा सोडून द्या. त्यानंतर कोण आहे, कॅल्शियम नंतर मॅग्नेशियम आहे, पण इथे कुठे मॅग्नेशियम दिसतो, कुठेच नाहीये. मग त्यानंतर ॲल्युमिनियम आहे, ॲल्युमिनियम आहे का, येस. कॅल्शियम नंतर क्रम लागतो तो ॲल्युमिनियमचा, तर इथे कॅल्शियम ॲल्युमिनियम आहे, इथे कॅल्शियम ॲल्युमिनियम आहे, हा ऑप्शन सोडून द्या, 2 कटले. आता या दोघातच स्पर्धा आहे. ॲल्युमिनियम नंतर कोण येतो, झिंक येतो, तर इथे पहा झिंक आला, बरं हा सोडून द्या आता आणि हाच असणार आहे आपलं उत्तर. तर या 4 पैकी जर पाहायला गेलो आपण, झिंक, लीड, कॅल्शियम आणि ॲल्युमिनियम सगळ्यात जास्त अभिक्रियाशील आहे कॅल्शियम, म्हणून 1 नंबरला कॅल्शियम. त्यानंतर येतो ॲल्युमिनियम, त्यानंतर येतो झिंक आणि त्यानंतर शेवटी येतो लीड. 26-3 जे की उत्तर करेक्ट आहे आणि शुभम शिंदे यांनी उत्तर करेक्ट केलं होतं, याचं बरोबर दिलं. ठीक, पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या संयुगाच्या अपघटनानंतर CO2 बाहेर पडत नाही. विद्यार्थी मित्रांनो, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की प्रत्येक टेस्ट मध्ये क्वेश्चनची जी डिफिकल्टी लेवल आहे ती थोडीशी इम्प्रूव्ह करत आहोत. तर या प्रकारचे प्रश्न आपण आधी पण घेतले, पण सुरुवातीच्या टेस्ट मध्ये एकदम सोपा प्रश्न विचारला होता की ही रासायनिक अभिक्रिया कोणत्या स्वरूपाची आहे, त्यानंतर कोणता मूलद्रव्य घेतल्यानंतर ही रासायनिक अभिक्रिया होणार नाही, आणि आता या विस्थापन अभिक्रियेवरती विचारला हा प्रश्न आहे आणि त्याची लेवल अजून इम्प्रूव्ह केलेली आहे. सुरुवातीला आपण घेतलेले प्रश्न, हाच प्रश्न टॉपिक हाच होता की विस्थापन अभिक्रिया, परंतु त्यावरती विचारणारा प्रश्न आणि या टेस्ट मध्ये विचारलेल्या प्रश्नामध्ये डिफिकल्टी लेवल तुम्ही चेक करा, ऑब्झर्व करा, नक्कीच तुम्हाला थोडीशी इम्प्रूव्ह केलेली दिसते, म्हणजे डे बाय डे इम्प्रूव्ह होत आहे. म्हणजे रिपीटेडली तेच क्वेश्चन तुमच्या समोर मांडत नाहीये, तर चांगल्या क्वालिटीचे प्रश्न, इम्प्रूव्ह केलेले क्वेश्चन तुमच्या समोर प्रत्येक टेस्ट मध्ये दिसत आहे. एखादा क्वेश्चन जो रिपीट झाला असेल किंवा त्याच टॉपिक वरचा सारखा सारखा असेल तर तो होते, पण फार जे प्रश्न घेऊन आलेले आहोत तुमच्यासाठी, या 10 प्रश्न सेट तुमच्यासाठी, तर त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न आपल्याला थोडासा नवीनच आपल्याला पाहायला भेटत आहे, रिपिटेशन नाहीये. प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कोणत्या संयुगाच्या अपघटनानंतर डिकम्पोजिशन नंतर CO2 बाहेर पडत नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, यातले हे जे संयुग आहे त्याला जर उष्णता दिली तर त्यातून CO2 हा वायू जो आहे तो बाहेर पडतो,
परंतु असा कोणता संयुग आहे यापैकी चार पैकी ज्याच्यामधून CO2 बाहेर पडत नाही, असा प्रश्न आपल्यासाठी विचारला आहे. NaSCO3 हा बेकिंग सोडा आहे, त्याला खाण्याचा सोडा आपण म्हणतो, बेकिंग सोडा. हा कॅल्शियम कार्बोनेट, हा झिंक कार्बोनेट, या तीनही मधून याला जर आपण हीट दिली, उष्णता दिली, तर त्यातून CO2 हा वायू बाहेर पडतो. कोणता वायूतून बाहेर पडत नाही? पोटॅशियम कार्बोनेट मधून बाहेर पडत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. हा विचारला जातो, हे याचा खालीलपैकी बेकिंग सोडा कोणता, वॉशिंग सोडा कोणता? तर बेकिंग सोड्याचं हे जे केमिकल फॉर्म्युला आहे तो लक्षात असू द्या, NaSCO3. नेक्स्ट वन. हिऱ्याचा वापर माणिक्यामध्ये त्याच्या या गुणधर्मामुळे केला जातो. दागिन्यांमध्ये हिऱ्यांचा वापर होतो, माणक्यामध्ये केला जातो, तर कशासाठी, कोणत्या त्याच्या गुणधर्मासाठी केला जातो? कठीणता आहे का? म्हणून हिरा हा हार्डेस्ट मटेरियल आहे, सगळ्यात कठीण असणारा हा नॅचरल पदार्थ आहे. विसंवाहक आहे, हे पण करेक्ट आहे त्याची प्रॉपर्टी. परंतु या चार पैकी कोणती प्रॉपर्टी आहे की जी ज्याच्यामुळे त्याचा वापर हा दागिन्यांमध्ये, माणक्यामध्ये केला जातो? हो, नक्की नक्की. PDF भेटून जाईल तुम्हाला, थोडस करेक्शन करायचंय फक्त, तुमच्या समोर मी केलं होतं इथे. कठीणता आहे म्हणून नाही, तर दागिन्यांमध्ये किंवा माणिक्यामध्ये याचा उपयोग होण्यामागचं कारण म्हणजे त्याचा अपवर्तनांक खूप जास्त आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, हाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मुळे त्याचा वापर इथे होतो. अल्केनचे सामान्य सूत्र पुढीलपैकी कोणते आहे? अल्केनचे सामान्य सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, CnH2n+2. जेवढे कार्बन त्याचे दुप्पट हायड्रोजन प्लस अजून त्यात दोन ऍड करायचे. म्हणजेच काय, 4 जर कार्बन असतील तर हायड्रोजन त्याचे दुप्पट करा आधी, म्हणजे 8, आणि प्लस त्यात 2 मिळवा, म्हणजे असे एकंदरीत बनतील 10. मग कार्बन जितके असतील Cn, हायड्रोजन त्याचे दुप्पट प्लस 2, असा कोणता फॉर्म्युला आपल्याला पाहायला भेटतो? CnH2n. करेक्शन करावं लागतं पहा, Cn इथे H2 नंतर n पाहिजे आणि मग +2. CnH2n+2. इथे n मिसिंग आहे, तर यस, प्रश्न क्रमांक 29 चं उत्तर 1 आहे. पुढचा प्रश्न. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे काय म्हणतात? तर एखादा प्रिझम आपण घेतला काचेचा आणि याच्यातून आपण एक व्हाईट बीम जर एंटर केला, तर बाहेर पडताना हे 7 रंग बाहेर पडतात. तर या फिनॉमिनाला काय म्हणतो आपण? प्रकाशाचे काय? अपवर्तन, परावर्तन, अपस्करण की प्रवर्तन? एक सूर्यप्रकाश 7 रंगामध्ये वेगळा होणे, सेपरेट होणे, त्याला म्हणतो आपण प्रकाशाचे अपस्करण किंवा डिस्पर्शन. ठीक, डिस्पर्शन, अपस्करण मराठीमध्ये. विभवांतर मोजण्यासाठी काय वापरले जाते? विभवांतर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. तर हे पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी आपण काय वापरतो? थर्मोमीटरने टेम्परेचर मोजतो, एमीटरने आपण विद्युत धारा मोजतो, इथे तापमान, गॅल्व्हॅनोमीटर मध्ये आपण छोटा करंट, विद्युत धारा चेक करण्यासाठी. राहिला काय? हा व्होल्टमीटर. विभवांतर मोजण्यासाठी आपण विद्यार्थी मित्रांनो व्होल्टमीटर वापरतो. व्होल्टमीटर, व्होल्टेज, त्याला विभवांतर म्हणतो. आपत्ती व्यवस्थापन कायदा रिकामी जागा साली संमत केला. जनरल नॉलेज मध्ये वाचला असेल तुम्ही, 2005 याचं करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न. एकाच युग्म नजापासून तयार झालेली जुळी अपत्ये ही कशी असतात? जनुकीय दृष्ट्या सारखी असतात, जेनेटिकली मटेरियल त्यांचं सेम असते, लिंग समान असते,
काही भागात जोडलेल्या अवस्थेत असू शकतात. तर ही जी जुळवा आहे, तर ती जर एकाच युग्मनजापासून तयार झालेली असतील ही जुळी मुलं, तर ती कशी असतात? तर ही अंडपेशी आहे. आणि इथे जेव्हा त्याला शुक्राणू जाऊन मिळतो, त्याचं फलन होते, त्यापासून तयार होते, या दोघांपासून तयार होतो तो आहे युग्मनज. ठीक. आणि युग्मनज जर दोन भागामध्ये विभागले गेला, म्हणजे एकाच युग्मनजाचे दोन भाग झाले, दोन तुकडे झाले, आणि त्यापासून दोन नवीन वेगवेगळी सेपरेट मुलं अपत्ये जन्माला आलेली असतील, ती जुडवा कशी असतात? चार उत्तर करत आहात तुम्ही. वरीलपैकी सर्व अगदी बरोबर आहे. जनुकीय दृष्ट्या सारखी असतात, दोघांचे जेनेटिकल मटेरियल सारखं असते, लिंग समान असते, कारण एकाच युग्मनजापासून एकाच युग्मनजाचे म्हणजे झायगोटचे दोन भाग झालेले आहेत, मग लिंग तर 100% सारखेच असणार आहे. दोन्ही मुलं किंवा दोन्ही मुली असतील, आणि काही भागात जोडलेल्या अवस्थेत पण असू शकतात ते. जर हे युग्मनजाचे दोन तुकडे लवकर झाले नाही, उशिरा झाले, तर ते काही अवस्थेत आपल्याला जोडलेल्या अवस्थेत सापडतात. म्हणून वरीलपैकी सर्व करेक्ट आहे. 34 नवजात ऑक्सिजन असा दर्शवतात. नेसंट हाय ऑक्सिजन ज्याला म्हणतो आपण, तो असा ब्रॅकेट मध्ये दाखवला जातो. उत्तर क्रमांक आहे पर्याय क्रमांक 35 नायक्रोम नायक्रोम या मिश्र धातूपासून तयार केलेली 6 मीटर लांबीची तार, जिचा विद्युत रोध 22 ओहम आहे, तर ती तार निम्म्यावर तोडून तिचे कुंतल तयार केले तर तिचा विद्युत रोध किती असेल असं विचार. हा, हे पर्याय क्रमांक 3 नेसंट ऑक्सिजन जो आहे, नवजात ऑक्सिजन असा दर्शवला जातो तो कंसामध्ये. 35 क्रमांकाचं पहा. नायक्रोम या मिश्र धातूपासून एक तार आहे ज्याची लांबी 6 मीटर आहे. तर त्याला आपण दोन भागात तुकडे केले, त्याचे 6 मीटर लांब असणारी तार 6 मीटर, तर एक 3 मीटरची, दुसरी 3 मीटरची, अशी प्रकारे 3 मीटर. तर यातल्या कोणत्याही एका तुकड्याबद्दल विचारलेली आहे माहिती. आधी जो आर होता, विद्युत रोध होता, तो 22 ओहम एवढा होता. तर तार निम्म्यावर तोडली, तर याचा विद्युत रोध किती असेल? एका तुकड्याचा विद्युत रोध किती असेल? 35 3 उत्तर आलेलं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, विद्युत रोध जो असतो तो समानुपाती असतो लांबीशी आणि व्यस्तानुपाती असतो. कशाशी? तर एरियाशी. मग लांबी जर वाढली तर विद्युत रोध पण वाढतो, आणि लांबी कमी झाली तर विद्युत रोध कमी होतो. आता इथं काय झालं, आधी 6 मीटर लांबी होती वायरची, तर त्याची निम्म्यावर तोडली ती, तर आता वायर झाला 3 मीटर. मग आर हा एल ला समानुपाती आहे. एल वाढला तर आर वाढतो, एल कमी झाला तर आर कमी होतो. मग इथं काय झाला, तर ही लांबी जी आहे एकंदरीत एल जी आहे वायरची, ती कमी केलेली आहे. मग कमी केली तर त्याचा विद्युत रोध सुद्धा साहजिकच काय होईल? कमी होईल. मग पूर्वी तो 22 ओहम होता, तर आता एवढ्या तुकड्याचा विद्युत रोध किती असेल? आर 11 ओहम. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 11 ओहम. आय होप की तुम्हाला ते क्लिअर असेल. पुरस्थ ग्रंथीमधून स्त्राव कोणामध्ये प्रवेश करतो? तर हा जो प्रश्न आहे 35 क्रमांकाचा, याच्यामध्ये तुम्हाला थोडस करेक्शन करायचं आहे.
पुरस्थ ग्रंथी त्यांचा स्राव रिकामी जागामध्ये स्रवतात आणि ऑप्शन्स असे आहेत आपल्यासाठी. अधिरूषण, ठीक आहे, हा जो मूत्रोत्सर्जिका होता दुसऱ्या क्रमांकाचा त्याच्याऐवजी आपल्याला अधिरूषण लिहायचं आहे आणि तिसऱ्यामध्ये मूत्रमार्गाच्या ऐवजी मूत्रजनन लिहायचं आहे. आता सांगा प्रश्न क्रमांक 36चं उत्तर आपल्याला द्यायचं आहे आता की पुरस्थ ग्रंथी त्यांचा स्राव कशात स्रवतात? मूत्रपिंड, अधिरूषण, मूत्रमार्ग, मूत्रजनन आणि रूषण यापैकी काय? विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पाहिलं तर हे शिश्न ज्याला आपण पेनिस म्हणतो, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये आपण पाहिलं हे, तर या ज्या आहेत या दोन ग्रंथी आहेत, या ज्या ग्रंथी आहेत तिथं, तर याची कोणती ग्रंथी विचारलंय? पुरस्थ ग्रंथी. तर या पुरस्थ ग्रंथीमधून जो स्राव पडतो, जो शुक्राणू सोबत मिक्स होतो, तर तो जो स्राव आहे या ग्रंथी कशामध्ये स्रवतात? आपला तयार केलेला स्राव कोणामध्ये सोडतात? तर मूत्रजनन मार्गामध्ये सोडतात. तर हा आतला जो मार्ग आहे इथे शिश्नामधला तो आहे मूत्रजनन मार्ग. तर या मार्गामध्ये आपला स्राव स्रवतात त्या, ठीक आहे. 37 शरीराच्या प्रवेगाचा प्रतिकार करण्याची प्रवृत्ती कशाने ओळखली जाते? शरीराच्या प्रवेगाचा प्रतिकार करण्याची प्रवृत्ती कशाने ओळखली जाते? म्हणजे एखादी वस्तू स्थिर आहे तर ती हालचाल करत नाही, स्थिरच राहते, तर कशामुळे? म्हणजे तिची अवस्था बदलण्यासाठी ती नाराज आहे, म्हणजे मोशन मध्ये असेल, गतीमध्ये असेल तर ती गतीच मध्ये राहण्याचा प्रयत्न करते आणि स्थिर असेल तर स्थिर मध्येच राहण्याचा प्रयत्न करते. हा या प्रश्नाचा मिनिंग आहे. तर हा कोणता गुणधर्म आहे की ज्याच्यामुळे वस्तू जी आहे तर प्रवेगाचा प्रतिकार करण्याची प्रवृत्ती दाखवते? तर त्याचं उत्तर बरोबर केलेलं आहे तुम्ही, जडत्व, इनर्शिया. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणत्या वेगाने वस्तू पृथ्वीच्या गुरुत्व बलाच्या प्रभावातून बाहेर पडणार नाही? सदतीसचं एक बरोबर आहे. आता आपण 38 मध्ये आहोत, याचं उत्तर करायचंय सर्वांनी पटकन करेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीच्या गुरुत्व बलाच्या प्रभावातून बाहेर पडायचं म्हटलं तर आपल्याला द्यावा लागतो एक मुक्तिवेग. की पृथ्वी आणि याचा जो गुरुत्वीय प्रभाव आहे या प्रभावातून जर बाहेर पडायचं असेल आपल्याला तर त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक वेग द्यावा लागतो वस्तूला, ज्याला आपण मुक्तिवेग असं म्हणत असतो. आता हा मुक्तिवेग जो आहे विद्यार्थी मित्रांनो, तर पृथ्वीसाठी किती आहे? 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे एका सेकंदाला 11.2 किलोमीटर अंतर ती कव्हर केलं पाहिजे. एवढा वेग जर सुरुवातीला वस्तूला दिला तर ती पृथ्वीची जी गुरुत्वीय बल शक्ती आहे त्या प्रभावातून बाहेर पडते, ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर वस्तू जाते. तर तो वेग किती आहे? मुक्तिवेग 11.2. आता कमीत कमी एवढी पाहिजे, कमीत कमी एवढी पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. याच्यापेक्षा जास्त चालेल, कमी चालणार नाही. मग आता जसं तेच झालं इथे 38 मध्ये आपण आहे ना, एकदम आपल्याला माहित होतं की पृथ्वीचा मुक्तिवेग 11.2 आहे, 11.2 आहे. त्यामुळे आपण प्रश्नही काही कदाचित बरोबर वाचला नाही आणि लगेच उत्तर करून दिलं की 11.2 किलोमीटर पर सेकंद आहे, हा पृथ्वीचा मुक्तिवेग आहे, यात काहीच डाऊट नाही विद्यार्थी मित्रांनो. पण प्रश्न नीट वाचा, त्यावरून आपल्या लक्षात येत आलं की आपले विद्यार्थी मित्र प्रश्न पटकन उत्तर करण्याच्या गडबडीत प्रश्न नीट वाचत नाही.
खालीलपैकी कोणत्या वेगाने वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वबलाच्या प्रभावातून बाहेर पडणार नाही? म्हणजे 11.2 पेक्षा जर वस्तूला आपण वेग दिला तर ती वस्तू त्या प्रभावातून बाहेर जाणार नाही, ती खालीच पडेल. आता जेव्हा पृथ्वीवरून एखादी वस्तू आपण वरती फेकतो तेव्हा ती खालीच पडते, कारण त्याचं गुरुत्वीय बल जे आहे पृथ्वीचं ते त्याला खाली खेचतं. पण 11.2 इतका वेग जर दिला आपण, मग मात्र ती वस्तू खाली येणार नाही, ती वरतीच जाईल. मग 11.2 पेक्षा जास्त वेग चालेल, कमी चालणार नाही. 11.2 चालतो, 11.2 पेक्षा अधिक असला तरी चालतो, पण कमी मात्र असता कामा नये. आणि आपल्याला तेच विचारलं की केव्हा या गुरुत्व बलाच्या प्रभावातून बाहेर पडणार नाही. ज्यावेळेस 11.2 किंवा त्यापेक्षा कमी वेग जर असला त्यावेळेस बाहेर पडणार नाही. म्हणून उत्तर आहे 9.2 किलोमीटर पर सेकंद. हा प्रश्न फिरवलेला होता. जनरल प्रश्न सगळ्यांना पाठ आहे हा, की पृथ्वीचा मुक्तिवेग 11.2 किलोमीटर असतो. इथे चुकलो आपण. 1 नॅनोमीटर म्हणजे किती मीटर? 1 नॅनोमीटर म्हणजे किती मीटर होतो? आता नॅनोमीटर विचारण्यामागचं कारण असं आहे की विद्यार्थी मित्रांनो, जी तरंग लांबी आहे प्रकाशाची, तिथे आपल्याला तरंग लांबीची रेंज आतापर्यंत केलेली आहे 400 ते 700 नॅनोमीटर. या रेंज मधली जी तरंग लांबीचे प्रकाश किरण आपल्या डोळ्याला व्हिजिबल आहे. मग आपल्याला माहित पाहिजे नॅनोमीटर म्हणजे किती. तर 1 नॅनोमीटर हा नॅनो हा शब्द जो आहे तो सांगतो 10⁻⁹ हा 10⁻⁻10 जो आहे तो अँगस्ट्रॉन आहे. अँगस्ट्रॉन हा आहे मिली. 10⁻⁻3 मिली आहे, हा मायक्रो आहे. आणि हा आहे नॅनो, हा आहे अँगस्ट्रॉन. ठीक आहे, आपल्याला विचारला आहे नॅनो, त्यामुळे 10⁻⁻9. ओके. प्रश्न क्रमांक 40, भिंग शक्तीचे एकक काय? मगाशीच हा प्रश्न आपण एक सॉल्व्ह केला होता भिंग शक्तीचा, आणि त्याच्यामध्ये आपल्याला एककचा वापर झाला होता. इथे पहा भिंग शक्तीचे एकक काय विचारलं. भिंग शक्तीचे एकक आहे डायोप्टर. डी ने दाखवतात, डी डायोप्टर. ओके, नाही मीटर नाही विद्यार्थी मित्रांनो. भिंग शक्तीचे एकक पॉवर ऑफ लेन्स जी आहे, पॉवर ऑफ लेन्स पी ने दाखवतात, त्याचं एकक विचारलंय आपल्याला. भिंग शक्तीचं एकक हा फार फार फेमस प्रश्न आहे, आणि डायोप्टर त्याचं उत्तर आहे. कॅपिटल डी ने दाखवतात. ओके, अशा प्रकारे ही 40 प्रश्न जे आहेत ती आपण संपवलेली आहे आजच्या टेस्ट मध्ये. तर प्रश्न कसे वाटले तुम्हाला, कशी काठिण्य पातळी वगैरे होती, तुमच्याकडून किती सॉल्व्ह झाले ते तुम्ही कमेंट करू शकता आता 40 पैकी.